कीर्तिकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील। उद्धव ठाकरे उत्तर पश्चिम मुंबईच्या दौऱ्यावरती होते आणि यावेळेला त्यांनी अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीची घोषणा केली। तर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दक्षिण मध्य मुंबईतनं राहुल शेवाळेंना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। एकीकडे बघतोय आपण जोरदार असं घमासान आपल्याला होताना पाहायला मिळते। लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। उत्तर पश्चिम मुंबईतनं अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर यांचे ते पुत्र। तर दुसरीकडे महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा झाली। शिंदेंनी राहुल शेवाळेंचं नाव घोषित केलं। पार म्हणतात ना 400 वर्ष पार तुम्ही या देशामध्ये पुन्हा तुमच्या हुकुमशाहीची वळवळ होऊ शकणार नाही। एवढं खोल गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मला तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे। अमोलला उमेदवारी देताना जबाबदारी मी तुमच्यावर दिलेली आहे। मी प्रचाराला नाही येणार, मी विजयाच्या मिरवणुकीला येणार। आव्हान स्वीकारताय? आव्हान स्वीकारायचं आणि समोर कोणी उभा असेल त्याचं डिपॉझिट जप्त करून आपल्या शिवछत्रपतींचा खराखुरा पवित्र भगवा हा लोकसभेवरती पुन्हा एकदा डौलाने फडकवा। एकदा आपल्याला मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्यासाठी राज्यामधून आपल्याला जास्तीत जास्त खासदार, आता इकडे राहुल शेवाळे जे आहेत, जास्तीत जास्त खासदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवून मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत। कारण पुढे आणखी नवीन नवीन योजना आपल्याला घ्यायच्या आहेत केंद्राकडून आणि म्हणून त्यासाठी आपल्या हक्काचं सरकार पाहिजे।